मुसळधार पावसामुळे मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात शेतकरी विठ्ठलराव देवराव कल्याणकर यांची जनावरे वाहून गेली आहेत। रात्रीपासून सतत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने कल्याणकर यांची झाडाखाली बांधलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली। 4 जनावरांपैकी 2 जनावरे वाहून गेली आहेत, तर 2 जनावरांना सुखरूप बाहेर काढण्यात शेतकऱ्याला यश आले आहे। यात शेतकरी विठ्ठलराव कल्याणकर यांचे मोठे नुकसान झाले आहे। माझं नाव विठ्ठल देवराव कल्याणकर, 462 क्रमांक। आमच्याकडे रात्री मी जनावरं बाहेर बांधले होते। 12-1च्या अंधाऱ्यामध्ये कवाशाला आले की खुटे मारून बाहेर गाय होत्या। त्याच्यामध्ये माझी 4 जनावरांमध्ये 2 जनावर, 1 वासरू, गाय गेलेली आहे आणि 2 आकड्यावर राहिलेले आहेत। अंदाजे नुकसान किती हजाराचं असेल? आता अंदाजे नुकसान 70-80 हजार रुपये झालं असेल। कोणा प्रशासनाला कळवलं का? प्रशासनाला काही कळलं नाही। एवढं पाणी गेल्यामुळे ते नदीचं खोदकाम अर्ध्यापर्यंत झालेलं आहे। हे सर्जेसराव देशमुखच्या आकड्यापासून त्याच्या पुढे काय खोदकाम झालेलं नाही, तिथपर्यंत झालेलं आहे। ते पिकं तर सर्व वावरातली गेलेली आहेत, केळी मिळी सोयाबीन काहीच राहिलं नाही। फक्त माझे आता हाती दूध खाती जनावरं गेली, दुधाची 2। आता आम्ही कसं करावं शासनाने काय पुढं काय कोणाला शेतकऱ्याला कळवलं का? हो, कळलेलं आहेत ना साहेब। पुढे गेली तर माझं आता काय बघणार ते पाण्यामध्ये कितीपर्यंत पाणी येत आहे, त्याचं काही रिपोर्ट आलं नाही आपल्याला। जरा वासरू केवढं होतं? वासरू चांगला दूध पिया थोडं मोठं होतं। 80-90 हजार रुपये असं दोघी म्हणजे गाय आणि वासरू। पंचनामे केले तर बरं होते आमच्या शेतकऱ्याचा, गरीब माणसाचा फायदा काही नाही तर काय होणार नव्हतं। मग असंच सरकार केले तर ते फक्त मध्ये दुःख भरून द्यावे सरकारने। आता त्याच्या पुढे तर काही नाही आम्हाला बोलायचं। आमची सोयाबीन सर्व गेलेली आहेत। पंचनामे काय केले नाहीत, आणखी पंचनामा करतील तेव्हा आले बघायला। एक अडकली मग केळी म्हणजे आज ते 2 गाई गेल्या वाहून, 1 कारोडानी गाय होती, 1 गटली आमची। जनावर गेले असतील माझं समोर किती जनावर गेले असतील की ते पता नाही आपल्याला। वाडी, जवळा, सरेगाव हे सर्व या लाईनला येतात। आणि आता जे माझ्या शेतकरी शेजारी जवळपास हातं कैलासराव भास्करराव देशमुख, त्याची बी केळीचे नुकसान विठ्ठल देवराव कल्याणकर। आता माझे 2 ढोरं गेलेले आहेत वाहून, 2 अडकली होती केळीमध्ये। आता माझं दूध होतं ते लेकराचं बंद झालेलं आहे या मुसळधार पावसामध्ये, या 2 दिवसाच्या। अंदाजे नुकसान माझं 1 लाख रुपये जवळपास झालेलं असेल। काही पंचनामे वगैरे काही पंचनामे वगैरे काही झालं नाही आणखी। एकच गाय दिसू लागली, 2 गाया गेलेल्या आहेत, ते बी नेऊन बांधली आता साईडला आहे का। आता माझा हातातून दुधाचा खेळ गेलेला आहे सगळा। जनावरांचा पंचनामा करून आम्हाला सरकार हे द्यावे। आमचे सोयाबीन ते गेले आमचे हे दूध खायची पूर्ण गेलेले आहेत आता साहेब। आता बघून घे कसं करायचं। त्याचे जनावर गेले असतील, आणखी त्याचं काय मला पता नाही। मी आता आलेलो आहे, माझ्या 2 गाय गेल्या त्या, 1 गटलेली आहे, 1 अडकली आहे। मग नुकसान 1 लाख रुपयापर्यंत झालेलं असेल साहेब। आता हे बघा त्याच्या पुढे कसं बाहेर ते पंचनामे करणे। आमचे सोयाबीन एकही राहिलेले नाहीत, सर्व सोयाबीन गेलेले आहेत।